जोखो काका, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही. मी लगेच त्यांना भेटून येतो. फक्त मला हे सांगा, तो मेघनाथ असेल कुठे? तो आहे तो त्या भाजीवाल्याच्या दुकानाजवळ थांबलाय तो मेघनाथ. जिथं मी भाजी घेतली होती. मी लगेच भेटून येतो. थांबा. नाही रमा, तुम्ही सगळे इथेच थांबा. त्यांनी तुम्हा सर्वांना काही केलं तर मी काय करणार? ते काय बी असो, आम्ही सहन करू, पण सोबत येणार. रमा, माझं म्हणणं जरा ऐक. तुम्ही कोणीही माझ्या बरोबर यायचं नाही. त्यांना फक्त मला भेटायचं, मी एकटा जाऊन भेटून येईल. माझं थोडं जरी ऐकत असशील तर तूही येऊ नकोस आणि सगळ्यांनाही इथेच थांबव. भीमराव येणार. भीमराव नाही येणार. काका, आमच्या चाळीतल्या जोखू काकांनी इथेच भाजी घेतली ना? ते मेघनाथ कुठे भेटतील? अरे भीमराव, अरे येड्यासारखा का वागतोयस? मेघनाथ असा माणूस आहे जो काय बी करू शकतोय. आणि जो माणूस काय बी करू शकतोय ना, त्याच्यापासून जरा जपून जा, घरला जा. नाही, त्यांना भेटायचं आणि मी भेटेनही त्यांना. तुम्ही सांगा ना, कुठे भेटतील मेघनाथजी? आता थोड्या वेळा आधी इथंच होते, आता माहित नाही कुठे गेलेत. असतील कुठे जवळच, कारण ते माझी वाट पाहत असतील. येणार भीमराव, नक्कीच येणार. आनंददादांनी मला आधीच सांगितलं होतं, हे असंच करतात. तसं तो बोलत असतात, करमा आयुष्यभर तू माझ्यासोबत राहा. पण आता रागात बोलले की तू नाही यायचं माझ्यासोबत, मी एकटाच जाणार. रमा, भीम लहानपणापासून असाच आहे. पण मी बायको आहे ना त्यांची. समजा माहित असून बी असं उभी राहू शकत नाही मी इथं. तशीच राहा जसं आम्ही राहतोया. आम्हासनी तर लहानपणापासून सवय झाली आहे. भीमला संकटांच्या मध्ये बघायची. मागच्या वेळी नंदू संग जी बी काही झालंय तेव्हा मी त्याला थांबवलं होतं. पर यावेळी जर गेला नसता तर ही घटना दुसऱ्या संघ बी घडली असती. आणि हे बी खरं आहे, आता भीम माझ्या थांबवण्याने पण थांबणार नाहीये. होय रमा, तू बी सवय लावून घे. तुझा नवरा असाच आहे. तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी काय बी करू शकतो. कुठल्या बी मार्गावर जाऊ शकतो आणि कुठलं बी संकट ओढून घेऊ शकतो. आणि त्याची शिक्षा आपण समजांनी भोगायची. इथं जो कोणी बी राहील ना, त्याची शिक्षा समजांनी भोगावी लागल. यामुळे बोलते मी, माझ्यासाठी दुकान उघडून द्या, ज्यानं मी स्वतः पैसे कमवल आणि भीमपासनं लांब जाऊन राहील. कमीत कमी शांती तरी मिळेल. जिजाबाई, ही येळणं तुझं फालतू बोलणं ऐकायची. माझं बोलणं फालतू आहे? तो भीम शिक्षणाच्या गोष्टी करतो तर त्याचं बोलणं महान असतं. हा, ही रमा काम शोधण्याची गोष्ट करते तर हिचं पण बोलणं महान असतं. हा, या दोघांचं सोडा. या ताई फालतूच्या गोष्टी करतात, त्यांचं बी बोलणं महान असतं. मी तुम्हाला बोलत आहे, मला दुकान उघडून द्या, मला स्वावलंबी बनवू द्या, तर माझं बोलणं फालतू वाटतंय? असं कसं झालं? हे बघ जिजाबाई, आता समस्या वेगळी आहे. तुझं हे फालतू बोलणं कुठल्या तरी दुसऱ्या दिवशी ऐकू, ठीक आहे?
ये भीमराव, ये स्वागत आहे तुझे. हे गाजर खाणार नाही. हे गाजर खाण्याची कुवत देखील नाही आहे तुझी. तुम्ही नंदू काका आणि जोखू काका सोबत हे सगळं का केलं? काका काका नाही भीमराव, किडे बोल, किडे. आणि किडे असतातच चिरडून टाकण्यासाठीच. मी तर तेच केले. हे माझ्या सुडाचे सुरुवातीचे 2 पैलू आहेत भीमराव. कोणत्या गोष्टीचं सूड? प्रचंड देव स्वतःच्या गुन्ह्यामुळे तुरुंगात गेलात. त्यात आमचा काहीही हात नाहीये. कायद्यानं फक्त त्याचं काम केलंय. खोटं. प्रचंड देव जेव्हा तुझ्या चाळीमधून जात होते तेव्हा तुम्ही सगळेच्या सगळे तेव्हाच गुडघ्यावर का बसला नाहीत? असे हात जोडून बोलला का नाहीत सत्तेला की आमचे मायबाप प्रचंड देवांना सोडून द्या? अरे निर्वस्त्र उभे राहून कायद्याच्या समोर याचिका लावली पाहिजे होती की भले आम्हाला मारून टाका पण आमच्या मायबाप प्रचंड देव सारख्या महान व्यक्तीला सोडून द्या. बोलला का नाहीत? महान व्यक्ती नाहीये प्रचंड देव. तो फक्त एक गुन्हेगार आहे. असं कोणीही उठून मायबाप बनायला निघेल तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही स्वीकार करणार नाही. मायबाप तर तुला बनवावंच लागेल भीमराव. आम्हा उच्च जातीच्या लोकांना तुझे मायबाप बनवावे लागेल तुला. नाही बनवणार. मग काहीही होऊ देत. अच्छा, खूप अहंकार भरला आहे तुझ्यामध्ये. तर तू सांग, आम्हा स्पृश्य जातीला काय मानतोस तू? समान. जसे तुम्ही आहात तसे आम्ही, आणि जसे आम्ही आहोत तसे तुम्ही. उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत आहेस भीमराव? कसा पोहोचशील आमच्यापर्यंत? एक ना एक दिवस संघर्ष करून तर नक्कीच पोहोचू. खूपच छान. खूपच जोश भरला आहे तुझ्यामध्ये. ठीक आहे, तू अशा प्रकारे पुढे चालत चालत ये माझ्या जवळ. जर का तू समोर येऊन माझा हा हात पकडलंस ना भीमराव, तर आज आता या वेळेपासूनच आम्ही आणि तू दोघेही समान होऊन जाऊ. आणि मी तुझ्या त्या जोखू आणि नंदूकडे जाऊन असे हात जोडून माफी मागेन. मी यायचं आहे भीमराव? तर ये, पुढे चल. खूप मोठी सुवर्ण संधी दिलीय मी तुला. अरे संधीचा फायदा घे भीमराव. ये. तुला तर संघर्ष करून आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर कर संघर्ष. ये ये माझ्यापर्यंत ये. जर का तू इथपर्यंत पोहोचलास ना भीमराव, तर आपण करार करूया एका. आपल्या दोघांमध्ये जी लढाई आहे ती संपून जाईल. ये, प्रयत्न कर भीमराव. नाहीतर तुझ्या चाळीतल्या माणसांवर खूप मोठे संकट येणार. हे माझे बोलणे लक्षात ठेव. तुझ्या चाळीतल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी एवढेही करणार नाहीस भीमराव. धाडस कर भीमराव. घाबरू नकोस. ये ये. ये पुढे ये भीमराव. नाही येणार? येतो ना.
अरे भीमराव, हे तुझ्या पात्रतेचं नाहीये. हे आमच्या उच्च जातीच्या लोकांची पकड आहे. एकदा का पकडले ना तर मग सोडत नाही. जेवढे प्रयत्न करशील याच्यापासून सुटका करण्याचे, तेवढाच तू जास्त जखडल्या जाशील भीमराव. आणि हळूहळू तू जमीनदोस्त होऊन जाशील. आणि आता फक्त खाली पडल्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नाहीये तुझ्याकडे. हेच तर नियती आहे तुझी. पड. तू एवढे सुद्धा अंतर पार करू शकत नाहीस भीमराव. मग आपल्या दोघांमध्ये अंतर कसे पार करणार तू? तू खालच्या जातीच्या चाळ्यातून निघून आमच्यासारख्या उच्च जातीच्या जगात ये. पुढे पाऊल टाक भीमराव. काय झाले? काय झाले? बघा, पडला. चांगले आहे. दोघे सोबत मिळून पडणार ना, तर मग कधी सोबत उभे राहण्याचे ठरवणार देखील नाही. मग कोणते स्वप्न बघणार नाही तुम्ही दोघे जे शिखरापर्यंत पोहोचते. दोघेही सोबत मिळून पडा, म्हणजे आयुष्यामध्ये पुन्हा उभे राहू शकणार नाही. येतो मी. नाही पडणार जमिनीवर. भीम आणि रमाने एकमेकांचा हात पकडला आहे. जमिनीवर पडूच शकत नाहीत. तुम्ही फक्त बघत राहा. आता तुझ्यामध्ये देखील भीम सारखाच अहंकार भरला आहे ना. आता मी तुम्हा दोघांना माझ्या समोर जमिनीवर पडतानाच पाहून जाणार. मी पण आता बघतोच की कसे तुम्ही दोघे इथून सुटताय. चला प्रयत्न करा. रमा, मी पुढे जाऊ शकतो. तू अशीच पकडून राहा. वय भीम अजून नाही आलाय आणि त्यात रमा बी गेली आहे. माहित नाही काय झालं असेल. अरे माझ्या पण काही लक्षात येत नाही आहे की तिकडे काय होत असेल. नरोत्तम जोशी आणि प्रचंड देवजी काय काय करू शकत होते माहित असायचं, पण या मेघनाथचं काही समजत नाही. नंदूची मान त्याने पुलामध्ये रगडली आणि जोकुला मिरची खाऊ घातली. आता माहित नाही भीम आणि रमा संगत काय करतील. रामजी, आता आनंद बाकीचे लोक जे भीमाच्या समर्थनात आहेत त्याने पण घाबरायला सुरू करा भीमराव साठी. अरे तुम्ही जे पी काही बोलत आहे ना, जरा शुभ शुभ बोला. काय शुभ शुभ बोलायचं? हा, आता ती दोघं येतील ना तेव्हा सांगतील की काय झालं त्यांच्या संग. काय झाले भीमराव? आता तुम्ही दोघे तर सोबत आले आहात, तरी देखील जमत नाही. तुम्ही असंच राहायचा प्रयत्न करा. मी येते. असंच राहा. स्वतःला सांभाळा. अरे भीमराव,
ही तर पळून गेली. घ्या. जिच्या विश्वासाने तू निघून सुटका करणार होता स्वतःची, ती तर तुला अर्ध्या रस्त्यातच सोडून निघून गेली. आता काय करणार भीमराव? बोल ना आता. नाही होऊ शकत, घाबरतोय, मला भीती वाटतोय, माझ्याच्याने होणार नाही, मी काय करू आता? असे बोल भीमराव, बोल बोल बोल. तुझ्याकडून नाही होणार भीमराव. आणि जर होत असेल तर पुढे बघूयात तरी आम्ही पण की कसा तू त्यातून सुटका करून माझ्यापर्यंत पोहोचशील. जोवर भीमरावच्या आयुष्यात रमा आहे तोवर कुठलीच अडचण, कुठलाच अडथळा, कुठलीच घसरण यांना पाडू शकत नाही. त्याला मी एकदाच धुवून टाकीन. तुमच्यासारख्या वाईट माणसांची इच्छा कवाच पुरी होऊ देणार नाही. आणि तुम्हीच काय, भीमराव आंबेडकरला कोणी बी नाही थांबू शकत. कारण भीमराव आंबेडकर त्यासाठीच बनला आहे का प्रत्येक अडचणीला मात करून समाजाचा चेहरा दुरुस्त करेल. अभिनंदन, खरंच खूप खूप अभिनंदन. हे अभिनंदन देण्याचं नाटक आता बंद करा. तुम्हाला असं नाही वाटत की आता तुम्हाला समजलं पाहिजे की आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडलं पाहिजे? भीमराव, मी तर अभिनंदन करत होतो तुझे, तुझ्या संघर्षासाठी. आणि तुला तर संघर्ष करणे माहीत आहे ना. मग तुझ्यासारख्या संघर्ष करणाऱ्या माणसाला मी कसे थांबवू शकतो? जर तू तिथे घसरून पडला असतास ना भीमराव, तर कदाचित मला थोडीशी तुझ्यावर दया आली असती. परंतु तू सांभाळून निघून आलास भीमराव, तर मला पाडावे तर लागणारच. आज नाही तर उद्या. निघतो. भीमराव, त्या तुझ्या चाळीमध्ये सगळ्यात बाहेरचे घर हितेशचे आहे ना? बोल. होय. का? ठीक आहे. हितेश काका, लक्ष्मी बी इथं नाही. आणि आता कोणाला माहित पडलं तर की माझी तब्येत लय खराब आहे, समधी लय काळजी करतील. बस या चाळीत तर लवकर जाऊया. मी इथं कुठेतरी निघून जाईन. बस फक्त भीम आणि रमाला परत येऊ द्या. त्यानंतर मी इथं भीम, काय झालं पोरा? अरे मला तर असं वाटतं का या दोघांनी समजा मिळून केला आहे. कारण का त्या मेघनाथनं यांच्या संग काय बी केलेलं नाही आहे. आम्ही त्यांना भेटलो होतो. ते मेघनाथजी खूप दृष्ट आहेत. आपल्याला जरा सावध राहायला हवं.
कारण संघर्ष करत राहण्यासाठी स्वतःला वाचवणंही गरजेचं आहे.